साष्टांग नमस्कार मित्रांनो, मी आहे तुमचा लाडका तन्मय कल्पेश पाटील। तर मित्रांनो, मी आता आदर्श विद्या मंदिर राईमध्ये चाललो आहे, कारण की आज आदर्श विद्या मंदिर राईचा गेट टुगेदर आहे। तर सगळीजण येणार आहेत, मम्मीचा बॅच पण आहे, पप्पाचा बॅच पण आहे। तर खूप धनमस्ती असणार आहे। तुम्हाला या ब्लॉगमध्ये इंटरव्ह्यू आणि कार्यक्रम बघायला भेटणार आहे, तर नक्की पूर्ण ब्लॉग बघायचा आहे। चला आजच्या ब्लॉगला सुरुवात करूया, लेट्स गो। हे बघा मित्रांनो, मम्मीचे सगळे वर्ग मैत्रिणी मित्र सगळेजण आलेले आहेत। गेट टुगेदर यालाच बोलतात। आमचा कधी झाला नाही, आमचा तर स्टँडअप पण झाला, कारण की आम्ही लॉकडाऊन स्टुडंट आहोत। पण हा बघा, यांचा सर्वांचा होतोय। आणि तुम्हाला कसं वाटतं इकडे येऊन? दरवर्षी झालं पाहिजे का नाही? आणि हा बॅच नंबर कुठला आहे तुमचा? 2000। ओके, ठीक आहे। 25 वर्ष झाली। सगळीजण रेडी आहेत ना कार्यक्रमासाठी? खूप छान असा सेटअप केलेला आहे, तुम्ही पाहू शकता। तिकडे लेझिमची टीम पण आहे आणि बघा सर्वजण जमलेत, स्टुडंट्स आहेत सगळे स्टुडंट जमलेत। हे बघा मित्रांनो, हा पूर्ण पप्पाचा बॅच आहे। कसं वाटतं तुम्हाला इकडे येऊन? म्हणजे आणि बघा पूर्ण हा पप्पाचा बॅच आहे। आणि आता थोड्याच वेळात मी सर्व बॅच दाखवणार आहे, कारण की आता बघा क्राऊड थोडा कमी आहे, त्याच्यामुळे आता पूर्ण भरलं ना तर तुम्हाला सगळ्या बॅचची भेट करून देतो। मित्रांनो, सगळीजण लहान झाले, तिकडे सगळीजण लहान झालेत, सगळीजण हसत आहेत, सगळीजण खेळत आहेत, सगळीजण आठवणी काढत आहेत। तर खूप छान वाटते। बोलतात ना एकदम जुनी आठवण ती शाळेची आपली, ती सगळीजण आपली व्यक्त करत आहेत। बघा हे बघा मित्रांनो, आता कार्यक्रम पण चालू झालेला आहे आणि पप्पाचा पूर्ण बॅच आलेला आहे। हे बघा सगळ्यांची हजेरी लागलेली आहे इकडे। सुरुवात करत आहोत। बसा। आज आम्हाला आनंद वाटतोय, सरांच्या हाताखालून गेलेले सगळे विद्यार्थी, सरांचा मार खाल्लेले सगळे विद्यार्थी आज सरांसाठी उभे राहिलेले आहेत। सरांचा मार आठवतोय ना? पाठी टाळ्या वाजत राहिल्या पाहिजे, प्रत्येक बॅच साठी टाळ्या वाजल्या पाहिजे। भले 4 असो, 2 असो की 50, टाळ्या वाजल्या पाहिजेत। प्लीज नाव घेतलं उभं राहा। किती दिवसांनी बघतोय मी, 30-40 वर्षांनी बघतोय, दिसले पाहिजे ना विद्यार्थी ते। चला पुढची बॅट 1990 आहे का कोण? 1990 उभं राहायचंय। अरे बरे दादा 2 वेळा धावली का? असू द्या। चला पुढची बॅच 1991। वा वा वा, टाळ्या झाल्या पाहिजेत आपल्या या सर्व विद्यार्थ्यांसाठी। प्राऊड फिलिंग आहे। 1992 ची बॅच परत पुढची बॅच 1993। पुढची बॅच 1994। काय वाद आहे? 1995 पुढे टाळ्या वाजत राहिल्या पाहिजे, प्रत्येक बॅच साठी टाळ्या वाजल्या पाहिजे। आता बॅच नंबर 1996। 1997 आहे का पुढे? बघा उत्साह। 1991
क्लासरूम दिले, बॅच नंबर वाईज क्लासरूम दिलेत ना सगळ्यांना? हां 2001. चला आता वर जाऊया आणि क्लासरूमला भेट देऊया. लेट्स गो. बॅच नंबर बरं आहे बरं आहे. आवाज खूप जास्त झाला आहे, खूप खुश आहेत वाटते सगळेजण. असा कार्यक्रम नेहमी झाला पाहिजे का नाही? कसं वाटते आज येऊन? आणि हा बॅच नंबर 2003चा आहे. 3चा आहे ना? हा बॅच नंबर 2003चा आहे. आता तुम्हाला खूप क्लास बघायला भेटणार आहेत. हा पहिलाच दाखवते तुम्हाला. तर चला सायलेंट. बॅच नंबर दोन्ही वेगळे वेगळे आहेत का? अच्छा अच्छा ठीक आहे. कसं वाटते तुम्हाला आज येऊन? कसं वाटते तुम्हाला? कसं वाटते आज येऊन? असा कार्यक्रम नेहमी झाला पाहिजे का नाही? बघा बघा किती खुश वाटतात आज सगळीजण. 2002 बॅचची अजून 10 पोरं लग्नाची बाकी आहेत. हो यार. हां ठीक आहे ठीक आहे ठीक आहे. कुठली बॅच आहे ही? कसं वाटतं तुम्हाला इकडे येऊन? आनंदी आहेत का नाही सगळीजण? पुढच्या वर्षी झाला पाहिजे का नाही कार्यक्रम? मला तर सर एक्सायटेड वाटतात सगळ्यात जास्त. तुमचा आवाज येतच नाही. जोरात बोला ना अजून. कसं वाटतंय सगळ्यांना? सगळ्या क्लासमध्ये जाऊन एकच प्रश्न विचारतोय, पण आता बघूया. इकडे क्राऊड खूप दिसतोय, यांना सगळ्यांना पण प्रश्न तोच विचारूया. बॅच नंबर कुठला आहे? वाटते इकडे वर्ग शिक्षक नाही आहे, तेव्हा इकडे थोडा कडकपणा दिसत नाही आहे. बोला जोरात. बॅच नंबर कुठला आहे? कसं वाटतं तुम्हाला इकडे येऊन? असं फंक्शन नेहमी झाला पाहिजे का नाही? बॅक बेंचर त्यांची मस्ती चालूच असणार आहे. चला इकडे वर्ग शिक्षक नाही आले का अजून? अच्छा अच्छा ठीक आहे. मॅडम नमस्कार. वर्ग आपला बॅच नंबर कुठला आहे तुमचा? 2001. आवाज कुठे आहे तुमचा? बॅच नंबर कुठला आहे? बघा बघा उत्सव बघा किती आहे. आणि हां कसं वाटते तुम्हाला येऊन? कार्यक्रम झाला पाहिजे का नाही? बघा बघा उत्सव. जय श्रीराम. चला जय. जनगण घेता का आता? राष्ट्रगीत घ्यायचं आता. टीचर इमोशनल झाले. बघा पप्पाचा बॅच मिक्स आहे इकडे. बघूया बॅच नंबर कुठला आहे? आवाज दिसत नाही. सरच्या समोर तुम्ही चूप बसता. सर बोलायला सांगा सर. अच्छा आणि हा? अच्छा कसं वाटते तुम्हाला येऊन? बरं वाटते का नाही? पुढच्या वर्षी झालं पाहिजे का नाही? बॅच नंबर कुठला आहे तुमचा? जोरात आवाज नाही तुमचा. कसं वाटते तुम्हाला इकडे येऊन? आणि तुमचा बॅच नंबर कुठला आहे? आज मला वाटते चाचू एक ॲबसेंट आहे, पण भाचा प्रेझेंट आहे. ठीक आहे. तुम्हाला कसं वाटतं इकडे येऊन? अच्छा ठीक आहे. पुढच्या वर्षी कार्यक्रम झाला पाहिजे का नाही? आवाज नाही येत. अजून जोरात. कसं आहे सगळी जण? आणि बॅच नंबर कुठला आहे तुमचा? आवाज नाही येत. अच्छा ठीक आहे. कार्यक्रम झाला पाहिजे का नाही हा नेहमी?
आणि कसं वाटते तुम्हाला आज येऊन? आठवणी पूर्ण झाल्या का नाही? आणि जी लोक नाही आली त्यांना काय बोलाल तुम्ही? ठीक आहे ठीक आहे, छान छान. आवाज असाच राहून द्या बस, दुसरं काय नाही. नमस्कार सर. आणि हे पहा सगळे स्टुडंट बसलेले आहेत. बॅच नंबर कुठला आहे तुमचा? आवाज नाही. 2 बॅच आहेत का इकडे? अच्छा, हा 2000चा आहे आणि हा 90. अच्छा अच्छा, ठीक आहे ठीक आहे. कसं वाटते तुम्हाला इकडे येऊन? या क्लासमध्ये सगळं काही पाहायला भेटलं, राष्ट्रगीत पण आणि प्रतिज्ञा पण. कसं वाटलं तुम्हाला इकडे येऊन? ठीक आहे ठीक आहे. उत्साह दिसत नाही तुमचा काय? तुम्ही काय आवाजच नाही दिसत तुमचा. बोला गणपती बाप्पा. आता कसा आवाज दिसला तसा अजून झाडे जपा. मला उद्देश करण्याचा अधिकार मला दिलेला नाही, मला विनंती करण्याचा अधिकार तुम्हाला दिलेला आहे. आज तुम्ही तुमच्या कर्तृत्वाने मोठे झालात, कर्तृत्वाने तुम्ही फार मोठे झालात आणि मी तुमच्यासमोर या सागरापुढे मी लहान आहे. मला माझी आणि तुम्ही काढता हाच एक धन्यवाद आहे. धन्यवाद आहे. फिरून दुसऱ्या क्लासरूममध्ये आलेलो आहोत. तर बॅच नंबर कुठला आहे तुमची? आवाज नाही येत यार. आणि तुमची बॅच नंबर 10-11 दोन्ही वेगळं ऐकायला येते. आणि कसं वाटते तुम्हाला येऊन? तुम्हाला कसं वाटते येऊन? असा इव्हेंट नेहमी झाला पाहिजे का नाही? बघा बघा मॅडम, तुम्ही काय बोलाल? आम्हाला पण विद्यार्थी होऊन त्या बॅचमध्ये बसायचं, तर तो एक आम्हाला हे वाटतं की संधी आम्हाला मिळावी. याला कोणाला तरी पुढे आणा. अच्छा ठीक आहे. बॅच नंबर कुठला आहे तुमचा? एकच बॅच आहे ना इकडे? अच्छा अच्छा. कसं वाटते तुम्हाला इकडे येऊन? आणि हा कार्यक्रम नेहमी झाला पाहिजे का नाही? काय वाटते तुम्हाला? आवाज नाही यार. मी सगळं बघा किती खुश आहेत. सर काय बोलाल तुम्ही विद्यार्थ्यांना? नाही, 2010ची बॅच आहे आणि पहिल्यांदाच आता माझ्यासमोर 2010चे विद्यार्थी माझ्यासमोर बसलेले आहेत. अतिशय आनंद होतो एवढ्या वर्षानंतर हे 2010ची बॅच आपल्या आदर्श विद्यामंदिर या शाळेमध्ये आलेले आहे. आणि प्रत्येकाचं वेगवेगळं कर्तृत्व आहे. आणि पहिलाच दिवस म्हणजे एवढ्या वर्षानंतर आल्यानंतर हा एक वेगळा आनंद आहे. त्यांच्यासाठी पण आनंद आहे, आमच्या शिक्षकांसाठी पण तो वेगळा मोठा आनंद आहे. थँक्यू सर. याला बोलताना आवाज. बॅच नंबर कुठला आहे? दोन बॅच आहेत का इकडे? कसं वाटते तुम्हाला इकडे येऊन? आणि कार्यक्रम नेहमी झाला पाहिजे का नाही? आता कसं वाटते? जरा आलोय शाळेमध्ये आता. मॅडम काय बोलात? खूप छान.
कुठला आहे? अरे बॅच नंबर कुठला आहे तुमचा? आणि तुमचा बॅच नंबर कुठला आहे? 2019. त्यांचा आवाज दिसतच नाही. बॅच नंबर कुठला आहे? एकच त्याच्यामध्ये. अच्छा अच्छा ठीक आहे. कसं वाटते तुम्हाला इकडे येऊन? तुम्ही इंग्लिश जेव्हा शिकवायला यायचे तेव्हा आमचे वर्गात तुम्ही सोडूनच दिले इंग्लिश यायला शिकवायला आणि त्यावेळेस आमची मॅडम यायची शिकवायला योगा मॅडम काय विषय झालेला असतात ते तुम्ही वर्गात सोडून दिलेला. हा त्याचं एक कारण असं आहे की जयश्रीनी वर्गात शिट्टी वाजवली होती. तुम्ही जर सकाळचा क्लास घ्यायचा ना 6:15 ते 7 पावणे 6 ते जवळपास 7. सकाळचा क्लास घ्यायचा पण आधी तो तुम्ही घ्यायचा पण शिटी वाजवल्या करणारे तो राग हे होता की मुलं बेशिस्त वर्तन करतात म्हणून मी तुमच्या वर्गाचा क्लास घेणार नाही कारण आणि तुम्ही तो क्लास बंद केलेला. तेव्हा मी मालाडवरनं इकडे यायचो. मालाडवरनं मी 5 वाजून 2 मिनिटाची लोकल बघायचो तुम्ही आमच्यासाठी यायचा आणि हे सलग मी 3 वर्ष केलेलं आहे. त्यामुळे आमचं इंग्लिश खूप चांगलं आहे. ज्यांना थोडंफार येत होतं इंग्लिश ठीक आहे पण ज्यांना काहीच येत नव्हतं त्यांना सरांनी फॉर्मेटिव्ह पद्धतीने त्यामुळे सगळी व्याकरणाची वही आहे हा बॅच नंबर कुठला आहे? कसं वाटतं तुम्हाला आज येऊन? कार्यक्रम नेहमी झाला पाहिजे का नाही? डान्स कॉम्पिटिशन ठेवायला पाहिजे आता आम्हाला असं वाटतं. आणि हां आता सर तुमचं लेक्चर घेत आहेत म्हणून मी तुम्हाला डिस्टर्ब नाही करणार जास्त. पण हां तुम्हाला आनंदी बघून मला पण खूप छान वाटते. मला माहिती नाही मात्र या क्षणांच्या आपण सोबतही आहोत. आदर्श शाळेची सोबतही आहोत आणि त्याच आदर्श शाळेची एक माझी विद्यार्थी संघटना व्हावी याच्यासाठी एक संमेलन हा मेळावा. हा बघा मित्रांनो हा 93चा बॅच आहे. आता आपण यांचा इंटरव्ह्यू घेणार आहोत. हे बघा आता मला तुम्हाला मेमोरीजच्या बारेमध्ये विचारायचं आहे. तुमची मेमोरीज काय आहेत? अभ्यासामध्ये हुशार टॉपर तर तुम्ही काय बोलाल? मेमोरीज काय बोलाल आपल्या शाळेबद्दल? माझा वर्ग हा खूप छान होता आणि खूप मस्तीखोर पण होता आणि आम्ही खूप मजा केली. आमच्यासारखी मजा कोणीच केली नसती हेच आम्ही सांगणार आहे आणि आम्ही असे शेवटपर्यंत एकत्र राहू. एक अशी मस्तीखोर अशी मेमोरीज. तुझेच पप्पा याच्यामुळे आम्ही कबड्डी जिंकायचो. आम्ही कबड्डी जिंकायचो. आम्ही सगळे मस्तीखोर त्यावेळेस साथीची मस्तीखोर. थँक्यू थँक्यू. सहभागी होत आहेत. इतके वर्षाची प्रतीक्षा आज इथे संपलेली आहे. आपण पुन्हा एकदा हे बस हा अविस्मरणीय क्षण पुन्हा एकदा 40 वर्षांनी सगळ्यांच्या आयुष्यात आलेला आहे. सगळे जोरदार टाळ्या वाजवायचे. हात वरती.
सर्व शिक्षकांना विनंती करतोय त्यांनी आसनस्थ व्हायचे. आज इतका आनंदाचा क्षण. हे बघा मित्रांनो, सर्वांना असा नाश्ता पण दिलेला आहे आणि आता सगळ्यांनी नाश्ता करून घेतलेला आहे. आता थोड्याच वेळात कार्यक्रम चालू होणार आहे, तर तुम्हाला ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहायचं आहे. बघा खूप छान असा नाश्ता आहे. ही वैभव दादाची बॅच आहे. हे बघा, यांना मी घेतलं नाही, सॉरी हा, मी विसरलो. खाली पण बसलेले होते का नाही, आणि बॉईज लोक पुढे बसलेत. हे बघा आपला सचिन दादा, खास आपला वर्गमित्र, हे माझा वर्गमित्र, प्रतीक दादाचा वर्गमित्र. आणि हे बघा सगळे मित्र. जुई दिदीने मला कॅडबरी दिली. जुई दिदी अजून एक कॅडबरी, दीदी अजून एक कॅडबरी, कॅडबरी 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 कॅडबरी. हे नारळाचं आहे, खोकला होईल. कॅडबरी कॅडबरी. हे बघा आणि जोडीला बसायचं ना, बँच. प्रदीप रमेश राऊत, हां, बेंचर्स एकत्र बसायचे. 192 विद्यार्थी. रोल नंबर 92. रोल नंबर याचा 22. 42. आमचा 42 आहे. 42. अच्छा अच्छा. मात्र गौरी सर भूगोल शिकवत असताना बऱ्याच गोष्टी आपल्याला सांगायचे. एक गोष्ट नेहमी सांगायचे, खास करून आम्हा विद्यार्थ्यांना एक गोष्ट सर ते सांगायचे, किती तास अभ्यास करतो. मी म्हटलं 1 तास. तुझ्याकडे 24 तास आहे आणि तू 1 तास अभ्यास करतोय. एवढा काय झालं पाहिजे बसायला आपल्या शिक्षकांसाठी. गौरी सर तर मित्रांनो, आपल्याला आता सर भेटलेले आहेत. सरांनी कार्यक्रमाचा हातभार खूप छान प्रकारे लावलेला आहे. मी पहिली गोष्ट बोलेन, खूप छान वाटतं या कार्यक्रममध्ये येऊन. सर, तुम्हाला कसं वाटते, सगळेजण एकत्र जमले, त्यांच्याबद्दल तुम्ही काय बोलाल? खरं म्हणजे हे विद्यार्थी बघितल्यावर माझ्या मनातून शब्दच पुरत नव्हते. शब्दच माझ्या पुरत नव्हते. एकमेकांना एवढा आठवण झाली, जुन्या वर्गाची आठवण झाली. सर्व विद्यार्थी भेटले. जे विद्यार्थी आमच्या शाळेत कधी पास होऊन गेले ते आज भेटले. खूप आनंद झाला. आणि ते माझी मुलाप्रमाणे विद्यार्थी होते, जे माझ्या पाया पडतात, विचारतात सर कसे. खूप खूप म्हणजे आनंद, खूप आनंद. आणि हां, तुमचा मी व्हिडिओ पाहिला, स्टेटसला मी व्हिडिओ पाहिला तुमचा. खूप छान असं तुम्ही निमंत्रण दिलं. त्याच्याबद्दल तुम्हाला कशी योजना आली आणि काय तुम्ही बोलाल त्याच्याबद्दल? मला खूप आतुरता होती की माझ्या विद्यार्थ्यांनी यावं, पण आता काय करायचं. तर एका माझ्या विद्यार्थ्यांचा मला फोन आला की सर मला व्हिडिओ पाहिजे. मी होतो रोह्याला, परमपूज्य दादाजी आठवले स्वाध्याय प्रणते त्यांच्या गावी होतो, आणि त्यांच्या गावी एका नदीच्या किनाऱ्यावर मी तो व्हिडिओ बनवला आणि तो व्हिडिओ त्या विद्यार्थ्यांना पाठवला आणि तो विद्यार्थ्यांनी तो शेअर केला. आता एवढा मोठा कार्यक्रम रचणं ही खाऊ गोष्ट तर नाही आहे. याची प्लॅनिंग कधीपासून चालू होती? जवळजवळ लॉकडाऊनच्या अगोदर आम्ही प्लॅनिंग केलं होतं, पण लॉकडाऊन झाल्यानंतर ते प्लॅनिंग आमचं बंद झालं. आणि आत्ता जवळ 1 महिन्यापूर्वी आम्ही बसलो, चर्चा केली आणि माझे विद्यार्थी जेवढे आहेत, कीर्ती, संगीत, चेतन, संकेत, देवेंद्र, सम्राट राऊत असे विद्यार्थी एकत्र आले आणि तो नियोजन केलं. आणि खूप या मुलांनी खूप मेहनत केली आहे असं थँक्यू सो मच. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. बिहाइंड द सीन गाईज, बिहाइंड द सीन. दमलेत बिचारे, सगळे दमलेत, वेट करतायत कधी कार्यक्रम सुरू होईल. अजूनपर्यंत दमलेत, कधी संपेल काय माहिती. तर आज आपण आलो आहेत आदर्श विद्यामंदिर शाळेत. आज आहे माजी विद्यार्थी तसेच माजी शिक्षकांचा स्नेहसंमेलन. तर मागच्या 40 वर्षामध्ये शाळेमध्ये शिकलेल्या ज्या काही बॅचेस आहेत त्यामधल्या 28 बॅच आज इथे आलेल्या आहेत. आपले हे आहेत माजी विद्यार्थी, यामधले कुशलदादा, प्रतीक. कार्यक्रम परत सांग. हे आपले कुशलदादा. माणसं उठून पळाली एवढा. चला आपली बारी आलेली आहे. आता काय झालं,
खरं तर भाषणामुळे आमचा सांस्कृतिक कार्यक्रम राहून गेला. काही नाही, भाषण पाहिजे. सर हे वैतागलेले आहेत. बंद केला गेला रे? नाही, चालेल. आमचे सर हे वैतागलेले आहेत. त्यांच्या तोंडावर तुम्ही पाहू शकता कशा प्रकारे त्यांचा हास्य एकदम मेलेला आहे. या आमच्या माजी विद्यार्थिनी भाग्यश्री म्हात्रे, हे सम्राट काका. भांडी उठला. चला आता भांडी वाजवायला, सॉरी वाद्य वाजवायला चाललेत सगळेजण. भांडीवाला कट कर रे बाई. तर सर्व तुम्हाला शिक्षक दाखवतो. तर आपल्या माजी शिक्षकांचा तसेच शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा सन्मान सोहळा पार पडलेला आहे. हे आमचे लाडके गावित सर, भूगोल भूगोल हे जयेश पाटील चालू आहे. हे कुमार दादा, हे चेतन दादा. गोप्रो बोलतो. गोप्रोवाला काही जायचं आहे. ललित. तर मित्रहो, आपण आतापर्यंत जो भाषणाचा कार्यक्रम बघितला, त्यानंतर आता सांस्कृतिक कार्यक्रमाला सुरुवात होते. तर मला आपल्यासाठी स्टेज मोकळा होतोय. बघा मनोज सर अनाऊन्समेंट करतात आहे. निलेश पाटील उर्फ बंटी, हिम्मत पाटील, अमर डेकोरेटर्स आणि अमर लाईट. तुम्ही हे सर्व अमर लाईट्स, अमर डेकोरेटर्स, बंटी पाटील याच्याकडून अमर डेकोरेटर्स. बंटीसाठी काय लावायचं जोरदार. तसेच स्क्रीन पाहता स्क्रीन नितीन अरुण पाटील यांच्याकडून ही खंडोबाची कारभारी ना झाली बारूदाची गाडी. खंडोबाची कारभारी ना झाली बारूदाची गाडी. खंडोबाची कारभारी ना झाली बारूदाची गाडी. बाबाई लाड लाडे ग बाग दरीला सराग दरीला सराग. आगरी आता तू बोलायचं असतं. जय आगरी. आपल्या या 3 गावात एक आदर्श शाळा काढली ना, ती खरी सुरू केली ती आपल्या आगरी समाजाने केली. बरोबर म्हणतो का नाही मित्रांनो? मी इकडे काही भाषण करायला नाही जाऊ. मी माझं मनोगत तुमच्याशी संवाद साधा राहिले. आणि याचं कारण आहे मनोगत. चॉकलेट बॉय, बरोबर? ऑलवेज चॉकलेट बॉय. नेहमी यंग असणारे आमचे मनोज सर, त्यांनी मला सांगितलं की तू माझी विद्यार्थी आहे ना, मग तुम्ही थोडं आपल्या आगरी भाषेत बोललाच पाहिजे. मला सांगा, आगरी भाषा ही गावडं आहे का? नाही. आपण कोंबडा राहतो ना, कोंबडा शिजवत असल्यावर तेव्हा काय करतो? मटण दे पंचा गावठी. मग माणूस तर गावठी म्हणजे राऊंडा झाला का? नाही ना. माणूस शिकतो. शिकणारा ज्याला लिहिता वाचता येतो ना, तो साक्षर. पण ज्याला खऱ्या खोट्याची जाण आहे ना, तो सुशिक्षित माणूस असं बोलता येईल. आपलं पूर्वज, आपली आजी, आपले आजोबा हे सज्ञान होते. त्यांना कळत होतं की चुकीचं काय आणि वाईट काय किंवा बरोबर काय. मग ते अनपढ होते का? नाही ना. पण आता या आगरी समाजातील या आताची ती पोरं शिक्षण घेताना यांनी आपल्या नावारूपाला येण्यासाठी मोठे मोठे का होईना किंवा छोटे छोटे का होईना धंदे उभारले पाहिजेत. तर माझ्या या शाळेमध्ये पण आमचे माननीय हिरो म्हटलं तरी चालेल, आमचे काका सर, त्यांनी आम्हाला शिक्षणाबरोबर संस्कारांची शिकवण दिली. अर्थात त्याच्याबरोबर आज इथे व्यासपीठावर जमलेले माझे इतर शिक्षक म्हणजे उदाहरणतः गवडी सर, सातवी सर, जाधव सर आणि आताचे मुख्याध्यापक म्हणजेच आपले जगदाळे सर, खूप जावळे सर. खूप अभिमान वाटतो अशा शिक्षकांचा का त्यांनी आमच्यावर नुसतं शिकवायचं काम नाही केलं. त्यांनी आम्ही कसं वागलं पाहिजे, आपल्या या संस्कारांचं
जी शिक्षा आम्हाला या शाळेने दिली त्या आदर्श शाळेचे आपण सगळे आदर्श विद्यार्थी आहोत, बरोबर की नाही? आदर्श आहात का नाही तुम्ही? येस. मग यो प्राऊड आपली वलन दिला पाहिजे, आपण आपली भाषा बी सांभाळली पाहिजे. आज मी देखील आमच्या भिवंडीमध्ये एक आगरी महोत्सव भरवला जातो. आपल्याकडे नाही भरवी का आता आपले ते परप्रांतीय जास्ती नाही आहे, पण आमच्याकडे आगरी महोत्सव भरवला जातो ना, तिथे आवर्जून आम्ही भाग घेतो. का तर आपली संस्कृती जपली पाहिजे. मग मला प्रश्न विचारला जातो की तुमचं बाहेर कुठचं? मी डायरेक्ट सांगते, भाईंदरमधील आमची 3 गाव आगऱ्यांचं आहे. त्या आगऱ्यांची ते पोरं आहे. मग तुम्ही शिकल्या का नाही शिकणार? कारण त्या शाळेने मला शिकवलं. या शाळेने अनेक वकील घडवले, अनेक डॉक्टर घडवले, अनेक काय झालं ते काठीचं तुकडं होतं ना, त्या तुकड्यांना हिऱ्याचा पैलू दिला. त्या माझ्या आदर्श शाळेने घडवलं. आदर्श शाळेने आम्हाला घडवलं, त्याच्यामुळे मला प्राऊड फील आहे. एवढा बोलते आणि सांगते की शिक्षण म्हणजे काय तर माणसात असलेल्या कलागुणांना वाव देण्याचं काम हे माझ्या या आदर्श शिक्षकाने केलेलं आहे. मी त्यांचे आभार मानते. पहिले माझ्या आई वडील हे गुरु, पण त्यानंतर तर आमचे गुरु असतील तर या आदर्श शाळेचे सगळे शिक्षक. योजना मॅडम म्हणालेल्या की योजना मॅडम बोललेल्या की नंदिनी भोईर सांगायची की शिक्षण खरंच सांगते. त्या माऊलीकडून मी इंग्रजी भाषेचं नॉलेज घेतलं. त्या वर्गात आल्या, त्यांचं ते शिकवायची पद्धत एकदम सोपी, त्याच्यामुळे माझं इंग्रजी त्या माऊलीवर पूर्ण झालं. खरोखर अभिमान आहे मला माझ्या या आदर्श शाळेचा आणि धन्यवाद. आज या जवळजवळ 30 वर्षानंतर माझे सगळे इथे व्यासपीठाच्या खाली खुर्चीत बसलेले जेवढे गुरुवारी आहेत त्यांचे आभार मानते. दिवसभर असं काय झालं तर चालेल, पण आज मला या शिक्षकांचं दर्शन झालं. आभारी. जय महाराष्ट्र, जय आगरी. जय आगरी. बोला बोला, जय आगरी. जय आगरी. धन्यवाद.
मित्रांनो ही 10वीची मुलं आहेत आणि आपले सबस्क्रायबर आहेत सगळेजण. कोणी कोणी सबस्क्राईब केले आहे? ब्लॉग कसं वाटतं ना आपलं? राडा होते का नाही? आपल्या भाऊचा व्हिडिओ आहे, नीट सबस्क्राईब करा, लाईक करा, सगळं करा. आपल्या भाऊचा व्हिडिओ आहे. अमोल दादाला कॉन्टॅक्ट करायला विसरू नका. अमोल दादा मित्रांनो आपल्याला अमोल दादानी खूप मदत केली. कॅमेऱ्याच्या बॅटरी संपलेल्या आपल्या, तर दादानी दिल्या आपल्याला. थँक्यू दादा. असंच असंच सहकार्य करत राहा. सर तुम्हाला कार्यक्रम कसा वाटला? सर्वप्रथम तुमच्या चॅनलचं सर्वप्रथम मी हार्दिक स्वागत करतो. आणि तुम्ही ज्या प्रश्न विचारलेला आहे त्या प्रश्नाचं मी उत्तर देतो की आजचा जो कार्यक्रम माझी विद्यार्थ्यांनी जो आयोजित केला होता अतिशय सुंदर नियोजन त्या ठिकाणी होतं. अशी पाखरे येते पुन्हा घरट्याचं असं म्हणायला काही हरकत नाही. आणि ज्या काही जुन्या आठवणी होत्या विद्यार्थ्यांच्या त्या जुन्या विद्यार्थ्यांच्या आठवणीला त्यांनी उजाला दिलेला आहे. आणि मी देखील त्याच्यामध्ये अतिशय सहभागी होऊन एन्जॉय केलेलं आहे विद्यार्थ्यांना. आणि मला वाटतं 93-90 आत्तापर्यंतची जी बॅच होती त्या बॅचेस त्या ठिकाणी आवर्जून उपस्थित राहिलेले आहेत. आणि त्या बॅचेसच्या माध्यमातून आज आम्हाला जे विद्यार्थी बघायला भेटले त्याचं खरोखरच खूप कौतुक करण्यासारखं आहे. कार्यक्रमाचं नियोजन अत्यंत सुंदर होतं. ज्या विद्यार्थ्यांनी या कार्यक्रमाचं आयोजन केलेलं होतं त्यांचं पूर्व नियोजन आणि जो काही कार्यक्रमाची तयारी होती ती अतिशय उत्कृष्ट होती. अनेक शाळेत कार्यक्रमांमध्ये फक्त एखाद्या वर्षाच्या बॅचचंच स्नेहसंमेलन होतं, पण शाळेच्या सुरुवातीपासून ते आत्तापर्यंत सर्व विद्यार्थ्यांना एकत्रित घेऊन हा जो कार्यक्रम केला त्याचं वर्णन अतुलनीय आहे. आणि पहिली बॅच 87-88 म्हणजे 10वीची आली. आणि आज त्या बॅचपासून ते 20 ते 25 पर्यंत सर्व विद्यार्थी आज या ठिकाणी आली हे पाहून आम्हाला खूपच आनंद झाला. खरोखरच एवढ्या मोठ्या प्रमाणात तिथून शिकून गेलेले विद्यार्थी कोणी CA झाले, कोणी डॉक्टर झाले, इंजिनियर झाले आणि वकील झाले हे सगळं पाहून आम्हाला खूपच आनंद झाला. अतिशय सुंदर वाटला अगदी. आणि एवढा आनंद झाला की तो म्हणजे असं व्यक्त करता येत नाही. द्विगुणी काळ आनंद. सर्व शिक्षक मिळाले, विद्यार्थी मिळाले, म्हणजे शिक्षक मिळाले, म्हणजे आनंद झाला की आपण ह्या शाळेत शिकलो. ही शाळा आता एवढी मोठी झाली, मुलं मोठी झाली, असं बघून अतिशय आनंद वाटला. कार्यक्रम अतिशय सुंदर होता आणि तुम्ही जी कल्पना मांडली ना ती महाराष्ट्रात कुठेही नाही. ती कल्पना अशी की सुरुवातीपासून तर शेवटपर्यंत जवळ 20 ते 25 बॅचेस तुम्ही एकत्र बोलवले. असा कार्यक्रम आजपर्यंत कुठे झाला नाही आणि होणारही नाही. कारण बघितलेच कार्यक्रम प्रत्येक ठिकाणी एकच बॅच असते कुठली तरी किंवा 2-3 बॅचेस असतात, पण आपल्याजवळ जो 25 बॅचेस एकत्र बोलून तुम्ही हा जो कार्यक्रम केला आणि आयोजन केलं आणि सगळ्यांची भेट एकत्र घडवून आणली. सगळा स्टाफ, सगळे विद्यार्थी, खरोखर अगदी मनापासून ऊर भरून आलं आमचं. अगदी गौरून आलं की ही भेट आपली होणं कधी शक्य नव्हतं आणि ती आज आपल्याला भेट घडवून आणली. एकंदरीत कार्यक्रम खूप छान झाला. कार्यक्रमाचं आयोजन आणि नियोजन चांगल्या प्रकारे होतं. एवढ्या 1985पासून ते 2018-19 पर्यंतची सर्व बॅच एवढ्या विद्यार्थ्यांशी संपर्क करणे, त्यांना एकत्र करणे आणि या कार्यक्रमात सहभागी करून घेणे ही काही साधी गोष्ट नाही. परंतु आयोजकांना त्यासाठी किती मेहनत घ्यावी लागेल ही आपण कल्पना न केलेली पाहिजे. आज आपण बघतो विद्यार्थी ह्या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित झाले. कारण काय त्यांचं ह्या शाळेशी त्यांचं जे नातं आहे त्या नात्याखातर ते प्रेमाने आणि आदराने या शाळेमध्ये उपस्थित झाले. आम्हाला बघून त्यांना खूप आनंद झाला. आमच्या वेळेस ते एकदम छोटे होते, पण आज एवढे मोठे विद्यार्थी झाले की आम्हाला म्हणजे अक्षरशः म्हणजे खूप अभिमान वाटला की जसे आपली मुलं मोठे होतात आणि पुढे जातात ते बघून तसा आपल्याला आनंद होतो. तसं आज आपले विद्यार्थी या ठिकाणी एवढे मोठे होऊन वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये त्यांनी भरारी घेतलेली आहे ते बघून खूप आनंद झाला. आणि मला वाटतं अविस्मरणीय असा हा माजी विद्यार्थ्यांचा हा स्नेहसंमेलन होता. आणि आम्हाला या ठिकाणी त्यांनी बोलवलं त्याबद्दल आम्ही सर्वांचे आभार मानतो. आयोजक आणि ते सगळ्यांचे खूप खूप त्यांना धन्यवाद आणि आभार. शुभेच्छा सुद्धा तुम्हाला पुढील कार्यासाठी. धन्यवाद.
तुम्हाला कार्यक्रम कसा वाटला? खूप छान, अप्रतिम, न भूतो न भविष्यत. छान अप्रतिम कार्यक्रम. संपूर्ण महाराष्ट्रात असा कार्यक्रम यापुढे होईल असं सांगू शकत नाही, कारण की एक नंबर कार्यक्रम आहे. उत्तम. विद्यार्थ्यांनी या कार्यक्रमाचा खूप छान आनंद घेतला. आनंदी आनंद घडे. अतिशय उत्कृष्ट अशा प्रकारे उत्तम सोहळा पार पडला. धन्यवाद. थँक्यू सो मच. मित्रांनो, मी फायनली आता घरी आलो आहे, पण आजच्या एक्सपिरियन्सबद्दल बोलेन, आजच्या काही गोष्टीबद्दल बोलेन. माझ्या अंगाला शहारे आले. खूप वेगळाच काहीतरी अनुभव होता मित्रांनो. सगळीजणं हसत आहेत, सगळीजणं खुश आहेत आणि वरून सगळीजणं लहान मुलासारखी वागत आहेत. हे पाहून खूप भारी वाटत होतं मित्रांनो. पहिली गोष्ट म्हणजे तर हां, मी बोलेन हां, एक असा क्षण आहे तो बघायसारखा होता. तुम्ही हा पूर्ण ब्लॉग बघितला असेल, तुम्हाला पण समजलं असेल. खूप काही बघायला भेटलं तुम्हाला या ब्लॉगमध्ये. खूप छान पण वाटलं तिकडे, कारण की मला माहिती आहे स्टँडअपचं महत्त्व. कारण की माझा स्टँडअप झाला नाही आहे, कारण की मी लॉकडाऊन स्टुडंट आहे. तर आमचं लॉकडाऊनमध्येच सगळं काही झालं, तर आमचा काही स्टँडअप झाला नाही. आमचा कधी मीटअप असा होईल, मी माझ्या स्कूलला नक्कीच रिक्वेस्ट करेन का हां, आमचा पण असा स्टँडअप झाला पाहिजे. आणि हां, तुम्हाला हा ब्लॉग नक्कीच आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका. तुम्ही चॅनल नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. असेच युनिक ब्लॉग येत राहणार आहेत, फॅमिली फ्रेंडली ब्लॉग येत राहणार आहेत. तर नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि हां, तुमच्या सपोर्टची गरज आहे मला, तर नक्की सपोर्ट करा. बाय बाय.